वर्षात 26 लाखांच्या रकमा काढल्या कशासाठी? नाव ज्ञानदेव, पण कारनामे भयंकर। स्वतःसह पत्नीच्या नावे लाखो रुपये ओरबाडले। गुन्हा दाखल करण्याची शिक्षण उपसंचालकांकडे मागणी। नाव ज्ञानदेव असले तरी सर्वांगीण विकास मंडळ ही संस्था बळकावण्याचा आरोप ज्यांच्यावर होत आहे त्या ज्ञानदेव दामू पाटील यांचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत। धक्कादायक प्रकरण म्हणजे मी संस्थेच्या कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करीत नाही असा छाती ठोकपणे दावा करणाऱ्या ज्ञानदेव पाटील यांनी पत्नी कमल पाटील आणि आपण स्वतः मालेगाव येथील पंजाब नॅशनल बँकेत असलेल्या संस्थेच्या 2 खात्यांमधून 18 ऑगस्ट 2022 ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत चक्क 26 लाखांच्या रकमा काढल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे या रकमा नेमक्या कोणत्या कामासाठी काढल्या आणि कोणत्या अधिकाराने काढल्या याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिक्षण उपसंचालक नाशिक आणि शिक्षण अधिकारी नाशिक यांच्याकडे जीभाऊ शेवाळे, दयाराम शेवाळे आणि सुरेश पाटील यांनी केली आहे। ज्ञानदेव दामू पाटील यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे खाती आहे त्यातून वेळोवेळी 50,000, 72,000, 42,000 अशा रकमा काढलेल्या आहेत। त्याचं डिटेल आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर ज्युनियर कॉलेजच्या नावाने जे अकाउंट आहे त्याच्यातून 1.5 लाख, 1.5 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 4.5 लाख, 4.5 लाख, 2,72,000, 5 लाख अशा रकमा 6/5/2024 पर्यंत वेळोवेळी काढलेल्या आहेत असे अकाउंट स्टेटमेंटवरून दिसत आहे। मग ह्या रकमा काढण्याचं कारण काय? त्याचा अर्थ अपहार झाल्याची शक्यता आहे आणि म्हणून याची चौकशी शिक्षण विभागाने करावी अशी आम्ही शिक्षण संचालकांकडे मागणी या सभासदांनी केलेली आहे। एकीकडे हे म्हणतात की पवित्र पोर्टलची जी भरती आहे ही मानवविरहित आहे, हे खोटं आहे। त्या ठिकाणी एका जागेसाठी 10 लोक पाठवले जातात आणि त्या 10 लोकांमधून 1 जण निवडायचा आहे मुलाखतीद्वारे। मग जर हे अशा पद्धतीने अपहार करत असतील तर 10 लोकांकडनं काही रकमा मागण्याची शक्यता नाकारता येत नाही, भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, उमेदवारांकडनं आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासन नेमण्यात यावा शाळेवर आणि प्रशासनाच्या मार्फत भरती प्रक्रियेला विरोध नाही, मात्र यांनी भरती करणं हे कायदेशीर आहे, त्यांना अधिकार नाही आणि म्हणून शिक्षणाधिकारी यांना सक्षम अधिकारी नेमून शासनाने भरती करावी आणि त्यांच्यामार्फत मुलाखती घेऊन भरती करावी, म्हणजे भ्रष्टाचाराला थारा होणार नाही, पैशाचे आर्थिक व्यवहार होणार नाही आणि हा जो काही व्यवहार झालेला आहे याची सखोल चौकशी करावी। त्यांचे कशासाठी वापरले गेले, का काढले याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित व्यक्तींविरुद्ध अशी माझी शासनाकडे मागणी आहे।